लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नोव्हेंबर 2023 मध्ये हैदराबाद दिल्ली एपी एक्सप्रेसमध्ये 2,34,000 रुपयांचा बेवारस गांजा पकडला होता। या प्रकरणी तब्बल 6 महिन्यांनी 3 आरोपींना देशाच्या विविध भागातून अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 3.25 लाखांचा मालही जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 महिन्यांपूर्वी आरपीएफ श्वान पथकाला हैदराबाद दिल्ली एपी एक्सप्रेसच्या A1 डब्यातील सीटखाली एका बेवारस बॅगेमध्ये 15.621 किलो गांजा आढळून आला होता। हे प्रकरण जीआरपी गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आलं। आरोपींना अटक करण्यासाठी आरक्षण तक्ता, अनेक सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आणि सीडीआर तपासल्यानंतर तपास पथक राहुलपर्यंत पोहोचले। ओडिशातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या कोरापूत जिल्ह्यातून खाराकडून राहुल गांजाची खरेदी करत असल्याचं उघडकीस आलं। त्यानंतर तो खरेदी केलेला गांजा रेल्वेनं प्रवास करून दिल्ली गाठायचा आणि चंदनला विकायचा या माहितीची खात्री होताच गुन्हे शाखेचं पथक या 2 आरोपींच्या शोधात निघालं। ओडिसाच्या स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाच्या मदतीनं जीआरपीच्या पथकानं नक्षलग्रस्त भागात जाऊन खाराला अटक केली। त्यानंतर चंदनलाही दिल्लीतून अटक करण्यात आली। अटकेतील आरोपीकडून 3.14 लाख रुपयांचा मालही जप्त करण्यात आला आहे।